सगळे टोटल विकत सगळे घेतले, 3 विकत सगळे घेतले. ते प्लॉटवर गेले त्यांना न बोलतो आम्हाला बोलत होते, ते पण तुमच्यावर उलटी केस करतो म्हणजे आम्ही 2 दिवस थांबून काल ते पण ते माणसं आले होते, आज पण आले. आम्ही 2 दिवस शांत राहून मी आज आलो. नाही हे म्हणते तमाशा केला म्हणजे मी तमाशा केला यांचा मी तमाशा केला का? मी माझा 25-30 वर्षापासून माझा तमाशा केलाय आणि प्लस खालपासून तर वरपर्यंत हे सगळे फोडीत गेले. आता इथं पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला दम देत होते. माणसं पाठवित्या, दारू वाजवित्या, असे हे का? रात्रीचे येऊन निम्मे रात्री येऊन माणसं दरवाजे वाजवित्या. आपल्या गावात आतापर्यंत कधी गुंडगिरी 10 जण येते रात्रीचे दारू वाजवित्या. म्हणजे यांनी घरातून बाहेर निघायचं. इथं येऊन 50 जण तिथं प्लॉटवर 50 जण येऊन तिथं 2 दिवसापासून तिथं कमून मी गेल्यानंतर मला माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं आणि माझ्या कुटुंबाला संपवायचं एवढं त्यांचं टार्गेट होतं. रात्रीचे येत्या त्याला धमकी नाही त्याला एवढे 50 जण होते त्यांना नाव होतं आम्हाला तर बोलत होते आम्ही आणि एका संघ त्यांना डोळे मारित होते. डोळे मारले तो जाणं माणूस होता त्याच्यावर डोळे मारले. काय सर उद्या नाही भाऊन दे ओळखीचे माहिती आम्ही खोटं नाही. कोणते डोळे मारले काही देवाची शपथ घेतो. आणि इथं आल्यानंतर आहे ना सुरेंद्र थोरात इथं आम्ही आलो तिथं आलो होतो. तिने ते माणसं पाठवले ते गुंड पाठवलेले तिथं 2 दिवसापासून आणि आम्ही आलो ना ते आता बाहेर निघले आमच्या समोर. हे ना हे गावातलं वातावरण बिघडायचं काम केलेलं त्यांनी. आणि तो बाळासाहेब पवार एक तो बाळासाहेब पवार हे आमच्या कुटुंबाला संपवायला निघालेले. आमचं कोणतं क्षेत्र तिथं आहे ना कोणत्याही हद्दी खुणा नसताना तिथे येऊन दादागिरी करून तिथं हद्दी खुणा कोण रव राहिले तिथं. यांनी जर जीवाचं काय घेतलं आम्ही सोडणार नाही त्यांनी सांगत. आणि यावरून मला म्हणत्या तुम्ही खाटी ठेवशाल का? यांच्या नावांची जमीन त्यांना यांच्या नावांची जमीन खाटी ठेवायची का? माझ्या बापा जमीन मी खाटी ठेवायची का? मला सांगा तुम्ही. हिस्सा घ्या जेव्हा इथे हिस्सा घ्यायला बडबड तिकडे करत आहे इथं बडबड नका करू. डोळे मारित एकमेकाला. करा तुम्हाला आता तालुक्यातील साकुरे येथे जमीन वादाच्या प्रकरणातून मोठा तणाव निर्माण झाला असून दीपक दंडोते यांनी काही व्यक्तींवर तसेच पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दीपक दंडोते यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या शेत जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता काही लोक संबंधित जमिनीत पोल उभारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर जमिनीचा अद्याप वाटा झालेला नसताना कोणाच्या आदेशाने पोल उभारले जात आहेत अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी घटनास्थळी काही महिला आणि बाहेर गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते लोक आमच्यावर दबाव टाकण्यासाठी आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचा आरोप दंडोते यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामागे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचा हात असल्याचा आरोप दंडोते यांनी केला. साकुरे गावात मुळशी पॅटर्न राबवून लोकांच्या जमिनी हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. बाहेर येऊन गावात दमबाजी करणे आम्ही सहन करणार नाही असा इशाराही संदीप दंडोते यांनी दिलाय. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसोडे यांनी आपली भूमिका मांडताना काही लोक जातीचा गैरवापर करून अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याचा वापर करतात त्यामुळे समाजाची बदनामी होत असल्याचे सांगितले. तसेच सुरेंद्र थोरात यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गावात गुंडशाही करू नये असे त्यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, उलट आम्हालाच धमकावल्याचा आरोप दीपक दंडोते यांनी केला. तुम्ही येथून निघून जा नाहीतर आत टाकू अशी धमकी पोलिसांकडून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चर्चा केल्यानंतर पोलिसांचा पवित्र बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. गरिबांना न्याय मिळत नाही, फक्त अन्याय आणि त्रास सहन करावा लागतो अशी खंत दंडोते यांनी व्यक्त केली. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आत्मदान करण्याचा टोकाचा इशारा त्यांनी दिला आहे. 257 मानला मी खातेदार आणि आज रोजी आणि काल सुरेंद्र थोरात यांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक इथं प्लॉटवर आणून काही हद्दी खुणा नसताना त्यांनी
दबाव वापरून तिथं पोल रवायचे काम करू राहिले. आणि आम्ही पोलीस स्टेशनला सकाळपासून 2दा गेलो, पण ते काही समोरची पार्टी आली नाही. मग आम्हाला नाविलाजाने आम्हाला 112ला डायल करावं लागलं, कॉल करावं लागलं. मग त्याच्यानंतर ते तिथं आले प्लॉटवर आल्यानंतर आम्हाला त्यांनी आम्हाला धमकवलं, त्यांना काही ना मानता. आणि आम्हाला असं धमकवलं की तुम्हाला तुमच्यावरच केस करून देतो आम्ही. मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथं पण त्यांनी काहीच नाही आमच्यावर दबाव टाकलं त्यांनी. आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाताना तिथून सुरेंद्र थोरात नामक तिथून बाहेर निघे. आणि त्यांनीच हे सगळे 40-50 गुंड लोक तिथं आणलेले होते प्लॉटवर. आणि उद्या माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार सुरेंद्र थोरात, बाळासाहेब पवार आणि सावतारबाई कल्पना आप्पासाहेब वाघ, कल्पना आप्पासाहेब वाघ, आप्पासाहेब भानदास वाघ, सुरेखा विठ्ठल दाभाडे, सुलोचना किशोर आहेत, किशोर गणपतराव आहेत, किशोर रतन चर्मल, गंगा किशोर चर्मल हे जबाबदार राहतील. आणि हे आपलं त्याच्यात 49/2019चा कोर्ट कमिशनचा दावा आहे. आम्ही त्यांना विनवण्या नाही केला की हा दावा कोर्टात प्रलंबित आहे, तुम्ही जो दावा थांबा, त्याच्यात काही तुम्ही हस्तक्षेप करू नका. पण ते काही ऐकायला तयार नाही. त्यांनी आज दबावामध्ये आमच्या कुटुंबाला धमक्या देऊन तिथं गुंडा प्रवृत्तीचे लोक आणून आम्हाला हे करण्याचा प्रयत्न करू राहिले, ताबा घ्यायचा प्रयत्न करू राहिले. नाही, ती जमीन नेमकं कोणाची आणि सुरेंद्र थोरात यांचं काय काम तिथं? सुरेंद्र थोरातनी त्या जमिनीची नोटरी मारलेली आहे. आणि समोरच्या पार्टीने सुरेंद्र थोरात तिची नोटरी मारलेली आहे. आणि त्याचा वापर करून ते आमच्यावर दादागिरी करू राहिली इथं गावात येऊन. आणि उद्या जर आमच्या कुटुंबाला काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन हे सुरेंद्र थोरात, बाळासाहेब पवार आणि सावतार बहिणी आणि त्यांचे नवरे हे राहणार. नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला पण गेले होते, तिथं जाऊन काय केलं? नाही, त्यांनी आमचं काहीच ऐकलं नाही. त्यांनी उलट आमच्यावर दबाव टाकला आणि कारवाई तर काही केलीच नाही. वरून आमच्यावर दबाव टाकून आम्हालाच ते उलट पालट बोलत होते. नाही, आपण त्या तुमची जी जमीन आहे त्या जमिनीवर तिथं गेलो होतो आपण तिथं, आणि तिथं पोल रवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. नेमकं हे कोणाच्या आदेशाने चालू आहे आणि का चालू आहे? सुरेंद्र थोरात आणि बाळासाहेब पवार आणि समोरचे सावतार बहिणी हे सगळ्यांनी मिळून तिथं ते माणसं आणून तिथं पोल रवायचं काम करू. आपण मुख्यतः ही जमीन नेमकं कोणाची त्याच्यामध्ये? हे जमिनीमध्ये ताबा आपला आहे, आमचा आहे ताबा. आणि आणि मुळात त्याच्यात सगळे आपले 10 जण खातेदार आहे. पण ऍक्च्युअली ते जमीन पूर्ण भरत नसल्यामुळं आम्ही कोर्ट कमिशनचा दावा टाकेल 49/2019ला. ते दावा नंबर येतो 49/2019 आणि तो आज न्यायालयात प्रलंबित येतो. तो दावा झाल्यानंतर आमचं पूर्ण क्षेत्र हे भरल्यानंतर मग वाटप करण्यात यावं असं आमचं मत. मग आता काय मागणी काय आता तुमची? आमचं तहसीलदार असन बीडो असन यांच्याकडे काय नेमकं काय मागणी? यांच्याकडे तहसीलदार बीडो यांच्याकडे एकच मागणी आहे की क्षेत्र अतिक्रमित आहे आणि जेव्हा ते क्षेत्राची मोजणी होत नाही तोपर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी तिथं हस्तक्षेप करू नये. साकूर शिवावरती जी काही जमीन आहे त्या जमिनीवरती तुम्ही बघितलं तिथं जाऊन की काही लोक तिथं आले होते. नेमकं तो वाद काय झाला होता आणि नेमकं कारण काय ते सगळ्या गोष्टी मागं? काय झालं, सकाळी आमच्या ज्या मिसेस सरपंच मेघना दंडवते यांना दीपक नारायण दंडवते यांच्या मिसेसचा फोन आला. आमच्या घरासमोरच राहिलाय, बराचसा जमाव त्या ठिकाणी जमा झाला. तर नंतर मी माहिती घेतली, त्याला फोन केला, काय झालं का बरं गर्दी. तर त्याचा जो प्लॉट आहे, त्याचं जे वावर आहे शिर्डी शिवार, तिथं जो शेती करतो, तर त्या ठिकाणी बाहेरचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी काही महिला पण होत्या.
तर त्या खांब उभे करायचं काम चालू होतं. तर मी जाऊन त्या लोकांना विनंती केली बुवा हा घरातला वाद आहे त्यांच्या, सावत्र बहिणी असतील किंवा त्यांच्या ज्या बहिणी असतील किंवा याच्या वाटपाचा, तर ते बसून ते मिटवतील. इथं गावाला हे वातावरण चांगलं नाही. सापुरी गावामध्ये पहिल्यांदा बाहेरचे लोक आले आणि असं खांब उभे करायचं काम चालू होतं तिथं. तर मी विनंती केली त्या लोकांना बुवा नका तुम्ही इथं खांब उभे करू. त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं तो वावर त्यांनी ते घेतलेलं आहे. तर मग मी निघून आलो. त्यानंतर दुपारी याच्या भावना अतिशय तीव्र झाल्या दीपकच्या. त्यांनी तो रॉकेलचा वगैरे ड्रम घेतला आणि अतिशय त्या ठिकाणी कल्लाळ त्याच्यानंतर तुम्ही आलेली होती तिथं पुढं. आणि मग पोलीस स्टेशनला गेले. ते 112ला फोन करून त्यांनी त्या ठिकाणी ती केस दाखल केली. पण हे कुठंतरी गावाला एक चुकीचं वळण लागू राहिलं. सापुरे गाव हे प्रगतशील शेतकरी, मोठमोठे उद्योजक आणि एक चांगलं शांत असणारं हे गाव म्हणून ओळखलं जातं. आज अशा पद्धतीने जर अशांतता जर ह्या गावात जर निर्माण होत असेल तर निश्चितपणे गावाला आम्हाला एक व्हावं लागेल आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. नाही नेमकं कारण काय, ते लोक का जमा झाले, काय त्याच्या मागचं कारण काय? दमबाजी करण्यासाठी आले का जमिनीचे ताबा घेण्यासाठी आले? आता ते त्यांच्या बहिणीचं म्हणणं असं आहे, सावत्र बहिणीचं, का तो प्लॉट आमचा आहे. मग ते बहुतेक तो ताबा घेण्यासाठी आले होते असं मला वाटतं. पण त्याला ही पद्धत नाही. एकाच भाकरीचे तुकडे त्यांनी बसून ते वाद मिटवणं गरजेचं आहे किंवा गावातील काही जे आमचे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांना घेऊन हा वाद सोडवणं गरजेचं होतं. आणि गावाला एक आज चुकीचा मेसेज गेलेला आहे आणि तो वाद थांबवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला होता. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवट मग बाकी तुम्हाला ती माहिती काय झालं. मग आता काय मागणी काय नेमकं, आता काय केलं पाहिजे? प्रशासनाकडे काय मागणी आहे? तहसीलदार असेल, बीडीओ असेल, काय कुठंतरी शांतता गावात होऊ नये. आम्ही आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, नामदार साहेब असतील यांच्या कानावर हा प्रकार घालू आणि कुठंतरी हा वाद मिटला पाहिजे. आणि हा वाद मिटण्यासारखा आहे. त्याच्यामुळं काय बाहेरचे लोक येऊन इथं दादागिरी करून किंवा प्लॉटवर कब्जा करायचा जर प्रयत्न करीत असेल तर गाव आमचं काही शांत बसणार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसडे, राहणार साकोरी. आमच्या गावामध्ये एक जणांनी प्लॉट घेतला, कोण रावरीचा सुरेंद्र थोरात म्हणून आहे. आणि त्याने गुंड प्रवृत्तीचा आमच्या गावामध्ये प्रकार केला. 50 बाया आणल्या, गुंड आणले. आणि समोरच्या व्यक्तीला दमबाजी देऊन तो ताबा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही साकोरी ग्रामपंचायतीनं हे गुंठेवारीचे सगळं बंद केलेलं आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे, बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या गावात जमीन घ्यायची, आमच्या गावातल्या लोकांना दादागिरी करायची, महिलांना मारण्यासाठी महिला आणायच्या, पुरुषांना मारण्यासाठी गुंड आणायचे. तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे का आमच्या तालुक्याचे समजा जे पालकमंत्री आहे त्यांनी पण त्याच्यात लक्ष घालावं. आमच्या साकोरी गाव एकदम आनंदी आहे आणि हे बाहेरचे लोक येऊन आमच्या गावामध्ये दादागिरी करणं हे आमचं गाव खपून घेणार नाही. तर विनंती आहे सुजयदादांनी आणि साहेबांनी लक्ष घालावं त्या गोष्टीमध्ये. आणि तो मुलगा एकटाच आहे, त्याला कोणी पाठिंबा नाही. त्याच्यामध्ये जीविताला काही हानी झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार? ह्या कुठंतरी जातीवाद करून अॅट्रॉसिटी दाखल करण्याची जातीवादाचा करतो, अॅट्रॉसिटीचा म्हणतो. अॅट्रॉसिटी होतच नाही ना. अॅट्रॉसिटी कसं काय लावणार? याच्या नालायक लोकांना आमचा समाज बदनाम होऊ राहिला. अॅट्रॉसिटीच्या जाऊ अमकं करू तमकं करू. हे समाजात माझे काही कलंक लोक आहे हे त्या अॅट्रॉसिटीच्या नावाखाली दादागिरी करतात. ते यायला कोणतरी आळा घातला पाहिजे. तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे विखे पाटील साहेब यांनी याच्यात लक्ष घाला आणि योग्य तो न्याय द्या. हां आता बोला. मी अनिता सुनील चिले. मी पण त्या जमिनीची मालकीण. माझा पण त्याच्यावर तेवढंच हक्क आहे. पण त्यांनी ना गुंड तिथं बोलून गुंड प्रवृत्तीचे बाया माणसं आणून त्याच्यावर आम्हाला तिथं धमकावण्याचा प्रयत्न केला. आणि कोणी बोलवलं होते गुंड प्रवृत्तीचे लोक? किशोर आहेत, आप्पासाहेब वाघ, केशव चरमळ, विठ्ठल दाभाडे यांनी ते बोलवले होते. नाही कशासाठी ते लोक, म्हणजे कशासाठी बोलवलं होते? काय तिथं म्हणजे अजून त्यांनी आम्हाला तहसील यांनी जमिनीचं हे केलेलं नाही अजून. म्हणजे तिथं बांध पण पाडलेलं नाही, बाजूक वाटप पण केलेली नाही. तरी त्यांनी गुंड बोलून तिथं नाही का बरं, म्हणजे काय ते कारण काय नेमकं कशासाठी आणलं ते गुंड?
जमिनीचा ताबा घेण्यासाठी हां आणि त्याच्यात आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. भावाला पण रात्रीचं येऊन धमकावण्याचा प्रयत्न करतात. निम्म्या रात्री येऊन ते त्याला दरवाजे वाजवून त्याला धमकावत्या. तू बाहेर ये म्हणे, तुझा खूनच करू असे बोलतो. मग काय आता तुम्ही मगाशी पोलीस स्टेशनला गेले होते, काय म्हणले तिथं पोलीस? पण आम्ही 112ला आधी आम्ही सकाळीपासून 2दा तिथं गेलो. त्यांनी आमचं म्हणजे नोंदणीच करून घेतली नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर मग ते तिथं आले. तरी त्यांनी काहीच नाही, आम्हालाच उलट आम्हालाच दाबवण्याचा प्रयत्न केला. त्या दाबवण्याचा प्रयत्न करून पण त्यांनी समोरची जे गुन्हा पण नोंदवला नाही. समोरची जे व्यक्ती होती ना, त्यांनी त्यांचे हात दाबून डोळे पण एकमेकाला मारले, असे डोळे पण हे केले. हा म्हणजे तुम्ही गेल्यानंतर ते हो. समोरचे जे लोक होते ते पोलीस स्टेशनला बसले होते का? एकमेकाला असं खुणवलं आणि डोळे पण असे एकमेकाला मारले. मग ते आधीच लोक तिथे बसलेले होते तुमच्या आधी पोलीस स्टेशन? तिथंच होते. मग काय वाटतं?